हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे 26 डिसेंबर आणि ब्लॉग यायला खरं तर उशीर होतोय. कारण कालच्या दिवशी ब्लॉग एडिट नव्हता म्हणून टाकता आला नाही मला. तर 26 डिसेंबर आहे आज आणि कालच्या दिवशी आम्ही मॉलला गेलो होतो. लवकर गेलो होतो सकाळी दुपारीच जेणेकरून संध्याकाळी गर्दी वगैरे नको म्हणून. तर आज सकाळी-सकाळी रोनीतनं इथं पेंटिंग करायला घेतली. पेंटिंग म्हणजे ड्रॉइंग करायला घेतलीये आणि त्याला आज सगळे ट्यूब कलर जे आहेत ते वापरायचेत. हे जे ट्यूब आहेत ते आत्तापर्यंत मी त्याला वापरू दिले नव्हते. कारण तो डाग वगैरे पाडणार, व्यवस्थित वापरणार नाही. पण आज त्याला ट्यूबने ड्रॉइंग करायचीच होती ट्यूब कलरने. तर ओके म्हटलं कर आणि ते ट्यूब कलर पण असे आहेत, की दिसायला दिसतात, पण त्यामध्ये एकदम थोडासाच कलर असतो. म्हणजे थोडासा लावला की झाला, म्हणजे लगेच संपतो. तर मी म्हटलं ठीक आहे वापरून टाक. असे पण पडून आहे बरेच दिवस झाले आणि किती दिवस तो तसाच ठेवणार ना. तर आज सकाळी नाश्ता बनवला होता. कालच्या दिवशी इडली सांबर बनवलं होतं. तर त्या इडली सांबारची इडली, चटणी आणि सांबर होतं शिल्लक आणि त्याचबरोबर थोडेसे पोहे बनवले होते. कारण सांबार बरोबर ना पोहे अहोंना खूप आवडतात. तर ते म्हटले, "सांबार आहे तर पोहे बनव." मला आज पोहे सांबार असं खायचं आहे म्हणून मग पोहे पण बनवले होते. इडली, पोहे, सांबार, चटणी असंच असा नाश्ता, जेवण असं होऊन जाईल आज सकाळ-सकाळीच. निघालोय बाहेर. काल इडली सांबर केलं होतं तर ते इडली सांबर होतं आणि परत पोहे केले होते. नाश्ता, जेवण झालंय आणि आता आम्ही निघालोय बाहेर जायला. सध्या आता सुट्ट्या सुरू आहे आणि घरातल्या घरात मग अहोंना पण आहे, रोनीतला पण आहे, दोघांना सुट्ट्या आहे. खरं तर दरवर्षी आम्ही या डिसेंबरच्या महिन्यामध्ये फिरायला जातो बाहेर. दरवर्षी आम्ही फिरायला जात असतो. एकदा हैदराबादला गेलो होतो, तिकडं पूर्ण फिरलो होतो, रामोजी फिल्म सिटी वगैरे बाकीचं. मागच्या वर्षी तिरुपतीला गेलो होतो. त्याच्या आधी आमचं असं अक्कलकोट वगैरे असं फिरणं सुरू होतं. पण या वर्षी आम्ही डिसेंबर महिन्यात कुठेच गेलो नाही. काही प्लॅनिंगच झाला नाही. सारखं गावाकडं जाणं सुरू होतं, तर प्लॅनिंग वगैरे असा काही झाला नाही. तर घरी बसण्यापेक्षा म्हटलं बाहेर जाऊया, बघूया. सगळीकडे तर गर्दी राहणारच, मंदिरात पण जाऊ तरी गर्दी राहणार. तर असं प्लॅनिंग वगैरे काही नव्हतं की जायचं आहे असं. नाश्ता करताना म्हणजे पोहे खाताना अचानक ठरवलं आम्ही की सिद्धटेकला जाऊ. सिद्धटेकला नव्हतं ठरवलं, आधी शिरगावचं साईबाबा जे आहे प्रति शिर्डी तिथं जायचं ठरवलं होतं. पण ते गावातनं एकदम तिकडं म्हणजे गावातनं पूर्ण जावं लागलं असं, पूर्ण चिरत तिकडं जावं लागलं असं म्हणून मग ते कॅन्सल केलं आणि सिद्धटेकला जायचं ठरवलं. कारण सिद्धटेक हे असं बाहेरच्या साईडला आहे आणि इकडनं आहे ते जवळजवळ 90 किलोमीटर आहे आमच्या घरापासून. तर मग तिकडं जायचं ठरवलं. तर आता बघूया, तिथे गर्दी वगैरे तर राहणारच. अचानक प्लॅन केला आणि निघालोय. प्लॅनिंग वगैरे असं काही नव्हतं. आता सिद्धटेकला चाललोय. कुठं चाललोय रोने? गणपती बाप्पा. रस्त्यात थांबलो तर दोघांनी पण स्वेटर काढून घेतलं, कारण गाडीमध्ये चटके लागतात, अक्षरशः गरम होतं. तर आता अर्धा अंतर तरी पार झाले, अजून अर्ध बाकी आहे. जवळजवळ 2 तास लागतात, अजून 1च तास झालाय. चला सिद्धटेक. सिद्धटेक 2 तास लागतात जायला. हो, 1 तास झाला. अजून 1च तास झाला. आपल्याला अजून 1 तास. अजून 1 तास पाहिजे. तू कार्ड का घेऊन आला सोबत? बोर झालं तर खेळ. काय त्या कार्ड मध्ये खेळण्यासारखं काय आहे? अरे खेळ असतं असतं का? म्हणजे असं ठेवायचं आणि 2 तास. 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 2 तास.
डायरेक्ट दुरून दिसत नाही ना, रस्त्याचा कलर लावून गेला डायरेक्ट. असं कस काय सेम आहे अरे ग्रे कलर असं खूप मागं होती ते, ती मला दिसली नाही का? खूप मागे होती. नगर तिकडे दाखवत होते. हा महिल्यानगर तिकडे आहे ना, हे सरळ आहे सिद्धटेक. बरं, आता हे सगळे जाणार तिकडे जाता येतो का? सगळे जाणारे आता तिकडेच जातील. आता तिथे गेल्यावर कळेल केवढी गर्दी. जाता येत. कुठे जात आहे? मागच्या वेळेला आपण आलो होतो एकदा, तेव्हा इथं याच रस्त्याचं काम चालू होतं. काम चालू हा, तेव्हा पूर्ण खडी टाकली होती. म्हणजे त्यावेळेला आपल्याला असं झालं होतं, पस्तावा झाला होता. आणि आपण रात्री आलो होतो जेजुरी वगैरे जाऊन, मग इकडे आलो होतो रात्रीच्या वेळेला. गाडी पडली ना उलटी उसाची. सिद्धटेक. तुम्ही वाचा. ये गाड़ी नहीं प्यार का फूल है, माल उतना ही भरो जितना आरटीओ का रूल है. त्याच्यावर धूळच जास्त बसली. ट्रकवालेच असं लिहितात. खतरनाक लिहिले त्याने. हा ना. बरोबर लिहिलंय ना त्याने, मग चुकीचं पण नाहीये. ओव्हरलोड भरून तर ठेवलंय तेवढंच त्याने. नाही का, प्रॉपरच बदल. अच्छा. रोनो या साईडला बघ किती हे, इकडे पूर्ण हिरव आहे. म्हणजे पूर्ण शेवाळ जमलंय का? हे याला ओव्हरलोड म्हणतात का? हा बघा. हा. डायरेक्ट तडातड पाडतोय तो. एक साइड पूर्ण त्यांनी क्लीन ठेवली. बदक बघ रोनीत. बोटिंग आहे. बोटिंग चालू आहे म्हणजे कुठे ती बघा ती दिसत नाही. अरे इकडे बोटिंग होणार आहे का? तिकडे नाही, तिकडे यांनी असं. अगं आता कुठे जायचं नेमकं? सरळ हा इकडेच वरती. ते का दिलंय सिद्धटेक? इकडे नाही इकडच. मग पुढे असेल काही, असेल की जागा पुढे, असं नसेल असं थोडी जागा आहे ना वाटतं. असं काही नाही, आपण चालत पण जाऊ शकतो. तेवढं आपण चालूच शकतो. इकडे पण लावली तरी ठीक आहे. जितकं वाटली ती तेवढी गर्दी तर काय वाटत नाहीये. एखादा गाडीत बसलेला असेल. एका लाईनीत सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. बोलली मी, तुम्ही ऐकत नाही माझं. की तिकडच गाडी लावली, तिकडनं जवळ होतं. इकडे इकडे हा. तुम्ही सरळ चालले का? खूप गर्दी आहे बघा. तिकडं सुद्धा गाड्या लागल्यात डायरेक्ट. तिकडे तर आहेत दोन्ही साईडला, तिकडं पण गाड्या आहेत या.
सिद्धटेकला आलो होतो आणि जवळजवळ मला वाटतं 4 वर्षानंतर आम्ही सिद्धटेकला आलो असणार. आई, आबा, पिहू ते सगळे जेव्हा पुण्याला आले होते त्यावेळेला आम्ही पूर्ण फिरलो होतो. म्हणजे जेजुरीला गेलो होतो, स्वामीनारायणच्या मंदिरात गेलो होतो. त्यानंतर मोरगावचा गणपती आणि सिद्धटेक असं आम्ही तेव्हा फिरायला आलो होतो. त्यावेळेला आम्ही सिद्धटेकला आलो होतो. तर 4 वर्ष झाले 4 वर्ष झाले दिवाळीच्या वेळेला त्यावेळेला आम्ही इथे आलो होतो आणि रात्रीच्या वेळेला आलो होतो तर अजिबात गर्दी नव्हती. म्हणजे आम्ही डायरेक्ट एंट्री केली आणि डायरेक्ट मंदिरातच, म्हणजे लाईन वगैरे असं काही नाही, गर्दी अजिबात नव्हती. त्यावेळेलाही खूप छान असं दर्शन झालं होतं. यावेळेला पण आम्हाला असं वाटलं होतं की सुट्ट्या सुरू आहेत तर त्यानिमित्तानं तिथे गर्दी असू शकते. पण जेवढी आम्ही एक्सपेक्ट केली होती तेवढी नव्हती. नॉर्मली असं दर्शन वगैरे छान झालं. लाईनीत फार जास्त वेळ उभं राहण्याची गरजही पडली नाही आणि मंदिरात इथे आलोय आणि आजूबाजूला काही घेणार नाही, बघणार नाही असं होणार नाही. तर घेतलं तर काही नाहीये, कारण देवाची जी भांडी वगैरे असतात ना ती सगळी आहेत, दिवे आहेत, तांब्या आहेत, सगळं आहे. त्यामुळे अजिबात काहीही घेऊ देत नाही आता. आणि मंदिरात वाहण्यासाठी जास्वंदाची फूल, दुर्वा वगैरे घेतलं होतं. इथं जास्वंदाचा हार पण होता. पण खरं सांगायचं तर तो गणपतीपर्यंत आपला पोहोचतही नाही. ते तिथल्या तिथे लगेच ते हे करून घेत असतात. म्हणून मग मी हार वगैरे घेतला नाही. दुर्वा वगैरे आणि एक जास्वंदाचं फूल घेतलं वाहण्यासाठी आणि जे काही आपल्याला वाटलं ते दक्षिणा दानपेटीतच टाकायची, असं तरी माझं पर्सनल मत असतं. फुलं वगैरे हे करण्यापेक्षा एक फूल देवाला व्हायचं आणि बाकी मग आपण दानपेटीत टाकायचं, हे असं माझं मत असतं. तर दुर्वा वगैरे घेतल्या होत्या आणि खरं खरं सांगायचं तर आम्ही पेढा, प्रसाद वगैरे असंही काहीही घेतलं नाही इथे आलो होतो. पण कारण की गोड आहे आणि गोड कोणाला खायचं पण नव्हतं. रोहित खात नाही, हो पण नाही म्हटले, म्हणून आम्ही पेढा वगैरे असं प्रसाद वगैरे पण काही घेतला नाही. तिथं मंदिरातच प्रसाद वगैरे खाल्ला आणि आतमध्ये व्हिडिओ केला नाही, कारण प्रत्येक मंदिरात रूलच असतो तो की व्हिडिओ आणि फोटो काढू नका. तर फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काही काढला नव्हता आतमध्ये, अलाउड नव्हतं. गेले आतपर्यंत पण नंतर मग बंद केला, कारण तिथे सिक्युरिटी वगैरे बसलेले होते. असं दर्शन वगैरे खूप छान झालं, असं काही नाही, गर्दी नसल्यामुळे अजून छान दर्शन वगैरे झालं. आणि त्यानंतर बाहेर आली आणि असंच दुकानांवर बघत होते, कारण एवढ्या लांब आलोय आणि लगेच दर्शन घेऊन जायचं म्हटल्यावर नको. आणि तिथे अन्नछत्र पण आहे सिद्धटेकला. 50 रुपयात महाप्रसाद असं लिहिलं होतं, पण आम्हाला आमचं जेवण झालेलं होतं त्यामुळे मग आम्ही इथे काहीही महाप्रसाद वगैरे खाल्ला नाही, कारण ते असं लक्षातच नव्हतं की तिथेही असेल. नाहीतर आम्ही महाप्रसाद वगैरे जो असतो अन्नछत्रात नेहमी खातो, थोडंसं का असेना आपण खातो. पण घरूनच जेवण झालं होतं त्यामुळे मग इथे आम्ही महाप्रसाद वगैरे काही घेतला नाही. आणि इथे आलोय आणि रोनित काही त्याच्यासाठी स्वतःसाठी काही घेणार नाही असं तर काही होणार नाही. रोनितलाही काही ना काही हवंच होतं. तर बरेच तिथं लहान मुलांचे टॉईज होते, जे की तो म्हणत होता हे त्याचं खेळण्यासारखं नव्हतं, कारण लहान मुलं गाडी वगैरे फिरवतात. तर त्याने स्वतःसाठी स्पिनर घेतलं होतं. बाकी दुसरं काय घ्यायचं तर होतं, पण काय घेणार म्हणून मग स्पिनर घेतलं. आणि बाहेर आल्यानंतर मग इथे उसाचे भरपूर दुकानं होती रसची. मग म्हटलं चला एवढ्या लांब आलोय तर थोडासा टाइमपास करूया, थोडंसं फिरूया. कारण दर्शन तर आमचं एक 10-15 मिनिटातच झालं होतं. फिरून एक 10-15 मिनिटात आणि लगेच घरी जायचं म्हटलं थोडंसं इथल्या इथे बाहेर फिरूया आणि मग जाऊया. तर इथं उसाचा रस पिला. काही दुकानांवर बऱ्याच गोष्टी बघितल्या, पण असं असतं जिथं लोक जास्त जमतात ना तिथं वस्तू महाग असतात. तर इथेही तसंच होतं. ज्या गोष्टी आपल्याला दुकानात, तुळशीबागेत ज्या स्वस्त मिळतात ना त्या असल्या ठिकाणी महागच असतात. असो, मी काहीही घेतलं नाही कारण गरजच नव्हती काही घ्यायची. आणि बाकीचं फिरून झाल्यानंतर आता निघालोय परत घरी जायला, कारण सिद्धटेकमध्ये असं फारसं फिरण्यासारखं काही नाहीये. मंदिरच आहे, अष्टविनायकचा गणपती आहे, तर तेवढंच होतं. बाकी आम्ही सर्च केलं की इथं आम्हाला आजूबाजूला कुठं फिरता येईल का, पण असं काही नव्हतं. तर दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो. तर आम्ही निघालो होतो 11:30ला, घरून 11:30ला निघालो होतो आणि अवघ्या 2 तास यायला
आणि अर्धा तासात आमचं दर्शन वगैरे झालं, फिरून झालं आणि आम्ही निघालो तो परत घरी जायला. तर हा छोटासा व्लॉग आजचा सिद्धटेकचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.